नावेत बसलेल्या 25 मुलांचे सरासरी वजन 22 किलोग्राम आहे। नाविका सहित सर्वांचे वजन 24 किलोग्राम झाले, तर त्या नावाड्याचे वजन किती? एकदम गणित सोपं आहे। आता याच्यामध्ये सांगा, नावेत बसलेल्या 25 मुलांचं सरासरी वजन किती सांगा? 22 आहे। म्हणजे 25 गुणिले किती झाले? 22। त्याच्यात एक नावाडी म्हणजे काय? नाव हाकलणारा, त्याच्यामध्ये तर पडल्यामुळे किती झाले सांगा? 26। एक नावाडी आणि 25 मुलं किती झाले? 26। मग आता 26 गुणिले किती? 24 किलोग्राम झाले। समजलं केवढं? तर मग आता तुम्ही काय करणार याच्यामध्ये? 26 गुणिले 24 यांचा गुणाकार करणार, 25 गुणिले 22 यांचा गुणाकार करणार, आणि त्या बेरजेची काय करणार? वजाबाकी। गुणाकार येणं म्हणजे काय? बेरीज येणं। बेरजेची वजाबाकी, आणि वजाबाकी म्हणजे काय? तिथं नावाड्याचं वजन निघणं। पण याचा गुणाकार करायचा, त्याच्यानंतर बेरजेची वजाबाकी करायची। इतका वेळ असतो का स्पर्धा परीक्षेमध्ये? आम्हाला नाही, इतका वेळ नसतो। एक त्याचं वजन किंवा वय काढण्यासाठी उभ्याची वजाबाकी, खालच्याचा गुणाकार, वरची बेरीज। तर मग सांगा, 24 मधून 22 गेली किती राहिली सांगा? 2। ही झाली उभ्याची वजाबाकी। आता खालच्याचा गुणाकार म्हणजे काय? 2 गुणिले 25। त्याच्यानंतर वरच्याची म्हणजे काय? या तिरप्यामध्ये 25 अधिक 24। मग लिहिताना कसं लिहायचं? उभ्याची वजाबाकी किती आहे? 2 आहे, गुणिले किती करायचे? 25। तर अधिक किती मिळवायचे सांगा? 24। समजलं? तर मग आता 25 दोन्ही 50, 50 आणि 24 किती झाले? 74। तर नावाड्याचं वजन किती सांगा? 74। सर्व चॅप्टर सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी नवी दिशा अकॅडमी ॲप डाउनलोड करा। कोणताही कोर्स 30 रुपयामध्ये मिळवा।